जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमली बुलढाणा नगरी। रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। बुलढाणा शहरात आज प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासूनच शहरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। चला तर पाहूया बुलढाण्यातील या सोहळ्याचा हा विशेष रिपोर्ट। चैत्र शुद्ध नवमी निमित्त आज बुलढाणा शहर राममय झाले होते। शहरातील पोलीस मुख्यालयाच्या भागातील ऐतिहासिक राम मंदिर, कारंजा चौक येथील मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आले होते। दुपारी ठीक 12 वाजता जसा रामलल्लाचा जन्म झाला तसा शंखांचा नाद आणि जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। ठिकठिकाणी पाळणा गीत गायले गेले आणि गुलालाची उधळण करण्यात आली। सकाळी लवकर अभिषेक झाल्यानंतर दुपारी मुख्य महाआरती करण्यात आली। यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला। ठिकठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले। कडाक्याचे ऊन असूनही भाविकांच्या उत्साहात कुठेही कमतरता जाणवली नाही। विशेषतः तरुण आणि महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा हा संगम आज बुलढाणावासियांना एका वेगळ्याच आनंदाची प्रचिती देऊन गेला। प्रभू रामचंद्रांच्या या जन्मोत्सवाने शहरात एकतेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे। बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेवघाले, बुलढाणा। जन्म महोत्सव सोहळा जो आहे तो पार पडलाय, काय अनुभूती आहे, काय आज गेल्या कित्येक वर्षापासून मी जेव्हापासून राम मंदिराचा विश्वस्त आहे, यावेळेस थोडा फरक जाणवला। यावेळेस एक तर लोकांच्या मनामध्ये स्वतःहून खूप उत्साह होता आणि कधी न येणारे लोक मंदिरात आज मला मंदिरामध्ये दिसले आणि खूप जास्त गर्दी यावेळेस होती। लोकांच्या मनामध्ये यावेळेस श्रद्धा सुद्धा खूप जास्त जाणवली। एकंदरच देशामध्ये जे वातावरण आहे, सगळ्या जगामध्ये शांती नांदावी यासाठी आम्ही आता प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना केली। निश्चितच आमची प्रार्थना ऐकल्या जाईल आणि इतकी गर्दी होण्याचं कारण म्हणजे एक असं की कुठल्याही गोष्टीला ज्याला म्हणतो प्रत्युत्तर मिळते। दुसरीकडे गर्दी व्हायला लागली म्हणून इथे गर्दी व्हायला लागली, जसे बाकी लोकही व्हायला लागले म्हणून सनातन धर्माचे लोक पहिल्यांदा राम मंदिरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बघितले। चांगली गोष्ट आहे। सनातन धर्माचा लोकांचा विश्वास वाढत चालला, त्यामुळे या ठिकाणी गर्दी आली। प्रभू रामचंद्राचं दर्शन सगळ्यांनी घेतलं, आनंदाने सगळ्यांनी गुणगान गायलं। सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। राम जन्म निमित्त सर्वांचं अभिनंदन। आणि आज आम्ही आमच्या राम हनुमान मंदिर संस्थानमध्ये राम जन्माचा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे। बऱ्याच संख्येने इथे भाविक लोक आलेले आहेत। हे संस्थान खूप जुनं आहे आणि या संस्थानची खूप मोठी परंपरा आहे। बुलढाणा शहरामधले हे एक अतिशय जुनं संस्थान आहे आणि या संस्थानमध्ये आम्ही दरवर्षी रामनवमीचे प्रोग्राम घेत असतो, कार्यक्रम घेत असतो। आम्हाला या आजच्या दिवशी मी सर्व लोकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या देशामध्ये खरोखर एक रामराज्य स्थापन हो, रामाने ज्या प्रकारे राज्य केलं होतं त्या प्रकारे राज्य आपल्या इथे स्थापन हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। नमस्कार।